वळूया पुढच्या विज्ञान कथेकडे. तत्पूर्वी कथेच्या लेखिका श्रीमती स्वरा मोकाशी यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. स्वरा मोकाशी यांनी मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी घेतली आहे आणि पटकथा लेखनाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय. त्याच्यासाठी अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. अ, त्यांनी हाताळलेल्या साहित्य प्रकारामध्ये खास करून बालकथा, लघुकथा, विज्ञान कथा, कविता इत्यादींचा समावेश आहे. त्यांचं साहित्य अनेक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालं असून त्यांच्या विज्ञान कथांचा समावेश अनामिक एक कथा अनेक आणि गूढ करता अशा दोन कथा संग्रहांमध्ये झालाय. मिळून साऱ्या जणी यांच्यातर्फे घेण्यात येणारी रिव्यू स्पर्धा, तसंच मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेण्यात येणारी विज्ञान रंजन कथा स्पर्धा यामध्ये त्यांनी भाग घेऊन पारितोषिकं पटकावली आहेत. मराठी नाटक समूह आणि अभिषेक थिएटर्स यांनी आयोजित केलेल्या नाट्य स्पर्धेत स्वरा मोकाशी यांनी हरवलेल्या पत्त्यांचा बंगला ही संहिता लिहिली होती. त्या संहितेला प्रथम पारितोषिक मिळालंय आणि आवर्जून असा उल्लेख करावा वाटतो की त्याचं व्यावसायिक नाटकात रूपांतर झालं असून त्याचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर सुरू आहेत आणि नाट्यरसिकांमध्ये वाहवा मिळवत आहे. आणि सन 2022 मध्ये मराठी विज्ञान परिषदेने ज्या काही दोन कार्यशाळा घेतल्या विज्ञान कथा लेखनासंबंधीच्या, त्याच्या एका कथा लेखन कार्यशाळेमध्ये त्या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. परिषद जो पत्रिका मासिक प्रकाशित करतं त्याच्या आगामी दिवाळी अंकामध्ये त्यांची पर्याय ही विज्ञान कथा असणार आहे. तर मी रसिक श्रोत्यांना विनंती करेन की आपणही या दिवाळी अंकाचा लाभ घ्यावा. स्वरा मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की तुमची रियालिटी गेम ही विज्ञान कथा सादर करा. कथेचं नाव आहे रियालिटी गेम. अरे, तू घरीच आहेस? बाहेर गेला होतास की नाही आज तरी? दारातून आत येताच मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीन समोर बसून गेम खेळत असलेला पुष्कर ममाला दिसला. बास झाले गेम आता, ती वैतागून म्हणाली. अगं थांब, हे नवीन व्हर्जन आहे, प्रोग्रामर व्हर्जन. तुला माहितीये, याच्यात आपण आपल्या नवीन लेव्हल ऍड करू शकतो. काय कूल ना? हे खरं चॅलेंजिंग आहे, डोंट यू थिंक? स्क्रीनवर परून नजर न हटवता पुष्कर म्हणाला. ते बंद कर आधी, मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. अमाने रागाने त्याच्या हातातला रिमोट घेऊन स्क्रीन बंद केला. मी तुला विचारतेय, बाहेर गेला होतास की नाही? ममा ममा, अगं बंद काय करतेस? पॉज तरी करायचं. अगं मी माझी नवीन लेव्हल बनवत होतो. पुष्करही चिडला. तू असं काही न करता त्या स्क्रीन समोर बसलेला दिसलास ना की चीड येते मला पुष्कर, मामा म्हणाली. आता अदृश्यच होणार आहे मी, म्हणजे कोणालाच त्रास नको. आणि पुन्हा मला बाहेर जायला सांगू नकोस. ममाच्या बोलण्याला वैतागलेला पुष्कर रागारागाने आपल्या खोलीत गेला आणि त्याने धाडकन दार लावून घेतलं. घरात रोज कानावर पडणारे तेच तेच शब्द, बाहेर रस्त्यावरून फिरताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या वळून वळून बघणाऱ्या नजरा, खरेदीला गेलं की त्याच्या मापाच्या वस्तू कपडे शोधताना तिथल्या सेल्स काउंटरवरच्या लोकांची धावपळ, त्यांच्या डोळ्यात किंवा ओठाच्या कोपऱ्यात दडवलेलं हसू. सोडून तरी किती द्यायचं? कुठेतरी असह्य झालं होतं त्याला सगळं. खोलीतले सगळे आरसे त्याने कधीच फोडून टाकले होते, पण इतरांच्या डोळ्यात पडलेलं त्याचं प्रतिबिंब त्याला नको इतकं ठळकपणे दिसायचं. खोलीत पलंगावर पडल्या पडल्या तो विचार करत होता. मी काय कमी प्रयत्न केले का बारीक व्हायचे? पण तरुण वय आहे माझं, लागते भूक मला. इतकं वजन वागवून व्यायाम करणं म्हणजे काय चेष्टा आहे? 200 किलो, या लोकांना काय जाते सांगायला? अरे यांच्या वेळी असेल सोपं, पण आता आम्ही या युगात वाढलोय. चालायला शिकायच्या आधी बेबी व्हेकल तुम्हीच आणून दिलीत ना आम्हाला. कुणी लावली सवय नुसती बटणं दाबून हवं ते मिळवायची? ऑर्गॅनिक फूड महाग, शिजवायला वेळ लागतो, म्हणून रेडी टू कुकचे जेवण तुम्हीच खाऊ घातलं ना. याला कसा फोन वापरता येतो, गेम खेळता येतात. 3ऱ्या वाढदिवसाला आम्ही याला लॅपटॉप घेऊन दिला. अशी कौतुकं कोणी केली? खेळणं स्क्रीनवर, अभ्यास स्क्रीनवर, इतकंच काय व्यायाम करायचा तोही तसाच. नवे नवे गेम,
सगळे वजन कमी कसं करायचं ते सांगणारे. तुम्ही मोकळी हवा अनुभवली आहे. तुम्ही मोठे मोठे पर्वत समुद्र पाहिलेत. नुसते पाहिले नाहीत, तर इतके घाण केलेत की आता आम्हाला जायची सोय नाही. हा सगळा एखादा गेम असताना तर लगेच रिसेट केलं असतं मी सगळं. पण आता काय उपयोग? आता येतंय तुमच्या लक्षात, पण ते सगळं पूर्ववत होईपर्यंत म्हातारे होऊ आम्ही. सोसायटीतल्या क्लाइम्बिंग फ्रेम्स आणि हॉलिडे होमचे कृत्रिम बीच उरलेत फक्त. आणि असं बोलतात की सगळी चूक आमचीच आहे. तुमची आहे सगळी चूक, तुमची. आमच्या या ओबेस जनरेशनला तुम्ही आहात जबाबदार, फक्त तुम्ही. विचार करता करता त्याला असह्य झालं आणि त्याने रिमोट दाबून प्रोजेक्टर चालू केला. समोरच्या भिंतीवर मेनू आला. त्यातून त्याची आवडती वेबसिरीज त्याने निवडली आणि नवा एपिसोड सुरू केला. नवे वैज्ञानिक शोध आणि नवीन गॅजेट्स यांची ताजी माहिती त्यात दाखवत असत. ममा, मला ॲस्पिरेटर बसवून घ्यायचा आहे. आय थिंक दॅट विल हेल्प मी. संध्याकाळी जेवणाच्या वेळी पुष्करने विषय काढला. काय आता हे काय नवीन? बसल्या बसल्या टेबलावरची ऑटोमॅटिक हॉटप्लेट हाताच्या इशाऱ्याने गोल फिरवून ममाने सूप तिच्या समोर आणलं होतं. ते वाढून घेता घेता तिने पुष्करकडे पाहिलं. ममा, एक नवीन डिव्हाइस आहे. म्हणजे तसं खूप नवीन नाही, पण आत्ता ओपन मार्केटमध्ये आलंय. पूर्वी फक्त हॉस्पिटल पेशंट्सनाच उपलब्ध होतं. पुष्करने माहिती दिली. काही नको आता अजून. हे बघ, हेल्दी सूप आहे, ते पी. कालच रेसिपी पाहिली मी फिट टू इट वर. मामा म्हणाली. मी 1 किलो कमी केलंय एका महिन्यात आणि वजन 2 आकडी झाल्याबद्दल बोनस पॉइंटही मिळवलेत क्लिनिकचे. माझ्या जिमची नवी ट्रेनर खरंच चांगली आहे. तुझ्याहून 4-5 वर्षांचीच मोठी असेल. ती पण आधी ओव्हरवेट होती अरे, पण आता इतकी छान झाली आहे. आम्हाला सतत प्रोत्साहन देत असते. तिला बोलवीन मी एकदा घरी. छान सेटल झाली आता ती तिच्या नवीन जॉबमध्ये. तू पण आता हळूहळू करिअरचा विचार करायला हवा पुष्कर. करीन ग, काय घाई आहे. सारखी माझ्या मागे लागू नकोस, माझं मी बघीन. आमच्या वेट वॉचर ग्रुपची कियारा सांगत होती, अनेक संशोधन संस्थांमध्ये ओबेसिटीवर आधारित अनेक प्रयोग सुरू असतात. त्यांना कायम सब्जेक्ट लागत असतात. चांगले पैसे मिळतात. अजून मी मायनर आहे म्हणून, नाहीतर. पुष्कर, मम्मा चिडून म्हणाली, हे काय करिअर होऊ शकतं का? अरे कसं कळत नाही तुला? घराबाहेर आणि तुझ्या त्या ग्रुप बाहेर खूप मोठं जग आहे रे. सारखे ते स्क्रीन आणि गेम्स. गेम्समधली आव्हानं आणि प्रत्यक्ष जगण्यातली आव्हानं वेगळी असतात बाळा. तू जरा बाहेर पड, माणसांशी बोल, मैत्री कर. तुला उत्साह वाटेल. तुला वाटतं त्यापेक्षा खूप वेगळं आहे रे जग. वेगळं असेल, पण त्यांना मी हवाय का? त्यांना नॉर्मल दिसणारे, अमुक वजनाचे, तमुक उंचीचे लोक हवेत. लाज वाटते त्यांना माझ्याबरोबर राहायची. तुला नाही कळणार माझे प्रॉब्लेम. सगळ्यांना नुसतं गॉसिप करायचं असतं माझ्या वजनाबद्दल, दिसण्याबद्दल, चालण्याबद्दल. त्यापेक्षा मी सुखी आहे इथे. पुष्कर हट्टी स्वरात म्हणाला. अरे सगळीच लोक वाईट नसतात. आपण प्रयत्न नकोत का करायला? आणि तू तुझ्या ग्रुप मिटिंगला जॉईन होत नाहीस हल्ली. मागच्या दोन्ही क्लासेसची अटेंडन्स शीट आली आहे माझ्याकडे. आणि ते सूप पी. आईने पुन्हा प्लेट फिरवून सूप त्याच्यासमोर आणलं. मी काय म्हातारा नाही तुमच्यासारखा फालतू सूप्स प्यायला. मला सगळ्या प्रकारचं खायला आवडतं. आणि त्या मीटिंगला जाऊन काहीही फायदा होत नाही. कसलं फूड खा सांगतात फालतू. पुष्करने टेबलावरच्या लो फॅट बटरमध्ये गार्लिक फ्लेवरची व्हीट ब्रेडस्टिक बुडवत म्हटलं. अरे पण जरा आहार कमी नको का करायला? हार्टवर प्रेशर येत आहे ना. मम्मा समजुतीच्या स्वरात म्हणाली. त्यासाठीच तर बसवलं ना आपण ते VAD, व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस. आता काय प्रॉब्लेम आहे? माय हार्ट इज फाईन ना. हे नवीन डिव्हाइस आहे ना, ते. पुष्कर उत्साहाने सांगू लागला. अरे पण अजून एक डिव्हाइस कशाला? मम्माने विचारलं. अगं हा ॲस्पिरेटर एकदम ऑसम असतो. तुम्ही कितीही खा प्या, त्या कॅलरीज शरीराला मिळायच्या आधीच त्यातले 30% अन्न आपण बाहेर काढून घेऊ शकतो. केवळ हे एक ॲस्पिरेटर बसवायचं. एक पातळ ट्यूब असते, ती वेळेवर ड्रेन करायची की झालं. दुपारीच दाखवलं त्यांनी टेक टुडे मध्ये. अरे सारखी अशी सपोर्ट सिस्टीम वापरण्यापेक्षा मला वाटतं आपण नैसर्गिक मार्ग शोधूया की काहीतरी, मामा म्हणाली. अगं मग या नवीन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग? आणि नॅचरल, आता काय नॅचरल उरलंय मला सांग आपल्याकडे?
सगळ्या अन्नपदार्थांमध्ये काय काय घातलेलं असतं. साखरेच्या ऐवजी हे वापरा, तेलाच्या ऐवजी ते वापरा, सगळा मार्केटिंगचा गेम. आणि मी लहानपणापासून असंच खात आलोय. नॅचरल मला पचणार नाही. त्यापेक्षा हे कितीतरी सोपं आहे मम्मा. अरे पण त्याला किती खर्च असेल? मम्मा काळजीत पडली. तू विसरलीस का मम्मा? मी आता सरकारच्या अतिदक्षता यादीमध्ये आहे. माझ्या तब्येतीची काळजी त्यांना घ्यावीच लागेल. आपल्याला काही करायची गरज नाही. आमच्या वेट वॉचर्सच्या ग्रुपमध्ये कियारा आणि मी क्वालिफाय झालोय, 200 टच केलं म्हणून. पैशांची काळजी करू नकोस. आपलं आरोग्य आरोग्य खातं खर्च करेल की खर्च. कितीही झालं तरी लाईफ थ्रेटनिंग आहे माझी कंडिशन. पुष्कर हसत म्हणाला. याला या सगळ्यातलं गांभीर्य खरंच कळत नाहीये का? मम्मा विचारात पडली. 17 वर्षांचं वय आणि तोंडी हे असे शब्द. मनात कुठेतरी खोल खात्री आहे त्याला की त्याला काही होणं शक्य नाही. कदाचित खरंही आहे. विज्ञान एवढं पुढे गेलंय, सगळ्या प्रकारच्या रोगांवर उत्तर आहेत. नवीन संशोधनांना ग्रांट मिळत आहेत. सरकारचं आरोग्य खातं जनतेची उत्तम काळजी घेत आहे. पण हे असं जगत राहणं म्हणजे आयुष्य आहे का? तुला अजून खूप काही करायचंय बेटा. शिकून मोठं व्हायचंय, करिअर करायचंय. लहानपणापासून मागितलं ते मिळालं. कसली चिंता करावी लागली नाही. तुझ्या लहानपणीच तुझा बाबा वेगळा झाला. तुला त्रास नको म्हणून मी सगळे हट्ट पुरवले तुझे. माझ्याही झाल्याच चुका. पैसा कमवणं आणि करिअर सांभाळणं यात मी स्वतःकडे तरी कुठे लक्ष देऊ शकले. हवं ते खाणं पिणं, मजा मस्ती या दोघांच्याही तब्येती या अशा झाल्या. तुझ्या हार्टच्या दुखण्यानं एकदम भानावर यायला झालं मागच्या वर्षी. आता तूही भानावर यायला हवंस बेटा, स्वतःसाठी. जेवण संपून पुष्कर निघून गेला, पण ती मात्र त्याच्याच विचारात हरवली होती. मम्मा मम्मा काय चाललं हे मम्मा? सकाळी सकाळी पुष्करच्या हाकाने ममाला जाग आली. ती धडपडत उठली आणि त्याच्या खोलीकडे गेली. पुष्कर अंथरुणात उठून बसायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या कॉटची पाठ त्याला उचलता येत नसावी. काय झालं पुष्कर? मम्माने विचारले. मम्मा अगं मला उठता येत नाहीये. ही कॉट वर्कच होत नाहीये. तिची पाठ येतच नाहीये वर. मी रात्रभर प्लग इन केली होती, पण तरी चार्जच झाली नाहीये. ओ गॉड मम्मा प्लीज डू समथिंग. चिडून पुष्कर म्हणाला. अरे सॉरी बेटा, तुला सांगायला विसरले मी. अरे हा महिना आपल्याकडे वीज कपात असणार आहे, आठवड्यातून 1 दिवस. बाकी गोष्टी मी चार्ज केल्या होत्या, तुझी कॉड राहिली. काल मीही उशिरा पाहिला मेसेज. आणि तुझी चाकांची खुर्ची आधी केली चार्ज. तू सांगायचंस ना मला. अरे मी आले तेव्हा तुझा तो प्रोग्राम बघत होतास ना तू. नंतर ते कसलं तरी डिव्हाइस म्हणालास, त्यात मीही विसरले. तुला गार्ड नाही का भेटला काल? त्याला माहित होतं. मी चेअर घेऊन बाहेर जातो का? मला सांगते. आणि तो मूर्ख म्हातारा नसते उपदेश करत बसतो. जाम बोर होतं. तेवढं तरी बाहेर जायचं पुष्कर. एक फेरी तरी वॉकरने मारायला नको का? हल्ली तू ती खुर्ची सोडतच नाहीस, उभाही राहत नाहीस. आता 18 वर्षाचा होशील तू. स्वतःची जबाबदारी घ्यायला तरी शिक. बरं आता आवर, मी माझं आटपून घेते. अगं पण मला उठव तर, पुष्कर वैतागून म्हणाला. थांब आले. ममाने कसा बसा आधार देऊन त्याला उठवलं. त्याला त्याचा वॉकर दिला आणि आपल्या कामाला निघून गेली. वॉकरने 2 पावलं चालून पुष्कर त्याच्या खुर्चीवर बसला. दिवसाची सुरुवातच कटकटीने झाल्याने पुष्कर वैतागला होता. नशीब चेअर तरी चार्ज केली हिने. तो बाहेरच्या खोलीत आला. रिमोटने त्याने प्रोजेक्टर चालू केला, पण तो सुरूच होईना. हातातला फोन पाहिला तर बॅटरी केवळ 30% उरली होती. ती दिवसभर पुरवायची होती. कमी पॉवरचे दिवे लावल्यामुळे घरात जरा अंधारच होता. खिडक्यांचे पडदे उघडायला त्याने बटन दाबलं तर नुसताच क्षीण आवाज झाला, पण पुढे काहीच नाही. किती विसरभोळी आहे ही. नशीब चेअर तरी चार्ज केली, नाहीतर खोलीतच बसून राहावं लागलं असतं. धडपडत खिडकीशी जाऊन हात लांब करून त्याने कसे बसे पडदे उघडले. बाहेरचा उजेड घरात आला. पुष्कर, मी निघते रे. तुझा शेक काही आज जमला नाही करायला. सूप आहे, बाकी दूध आणि ब्रेड आहे. आज जरा प्लीज मॅनेज कर. वाटलं तर भात आणि रस्सा बनवून घे, पॅकेट्स आहेत. पण गॅसवर करायला लागेल रे, मायक्रोवेव्ह नाही चालणार. आणि ऐक,
प्लीज बाहेरून नको मागू काही अनहेल्दी. रात्री 7 पर्यंत येईल वीज. मी आधीच येईन. हवं तर जरा खाली फिरून ये कंटाळा आला तर. मी गार्डला सांगून जाते तसं. त्याचा निरोप घेऊन मम्मा निघून गेली. पुष्कर खिडकीतून बाहेर पाहत राहिला. मामाची कार बाहेर जाताना दिसली त्याला. तो मागे वळला. आजूबाजूला पाहून अगदी एकटं वाटलं त्याला. किचनमधून सूप आणि ब्रेड घेऊन तो परत खिडकीशी आला. शी, काय बोर आहे. आणि अशी अचानक ही वीज कशी जाऊ शकते? आपण टेक्नो एज मध्ये आहोत की स्टोन एज मध्ये? याला काही अर्थ आहे का? किती प्रॉब्लेम येऊ शकतो लोकांना. कोणी पेशंट असतात, घरात एकटी माणसं असतात. त्यांनी खायचं काय? मिक्सर नाही, मायक्रोवेव्ह नाही, टोस्टर, हॉटप्लेट काही नाही. आणि मामासारखी आई असेल तर काय? बॅटरी पण कशाच्या चार्ज नाहीत. इतकी बेजबाबदार कशी होऊ शकते ही? मी इथे घरी असतो, माझी कंडिशन माहीत आहे. पण काळजी कोणाला आहे? काळजी असती तर थांबली असते एक दिवस घरी. पण नाही. सूप गार झालं होतं, पण गरम कसं करणार? म्हणून नाईलाजाने त्याने तसंच संपवलं. फोनवर मेसेज टोन वाजला. मग रिंगच वाजली. त्याच्या ग्रुप मीटिंगचं इन्व्हाइट होतं. त्याने कट केलं. घरात एक फेरी मारून तो पुन्हा खिडकीशी आला. खाली त्यांच्या सोसायटीची बाग दिसत होती. 2-3 लहान मुलं तिकडे खेळत होती. त्यांचा केअरटेकर आपल्या फोनमध्ये डोकं घालून बसला होता. एक गुटगुटीत निळा शर्ट घातलेला 3-4 वर्षांचा मुलगा घसरगुंडीवरून उलटा वर जायचा प्रयत्न करत होता. पिवळा आणि गुलाबी फ्रॉक घातलेल्या 2 छोट्या मुली खाली बसून गवत माती उकरून खड्डा करत होत्या आणि कपडे खराब करत होत्या. केअरटेकरचं लक्ष जाताच तो त्यांना बाजूला करायला धावायचा. पण जरा वेळानं मुलं मुलं पुन्हा आपापल्या खेळात रमायची. बरं असतं या वयात, पुष्करच्या मनात विचार आला. अक्कल तेवढीच, त्यामुळे असे काहीतरी फालतू खेळ पण चालतात वेळ घालवायला. पण मी आता काय करू? तेवढ्यात त्याच्याच वयाचा त्याचा एकेकाळचा मित्र कुणाल बाहेरून कुत्र्याला घेऊन आला. अरे, हा चिप किती मोठा झालाय आता. कुणालला चिप त्याच्या 10व्या वाढदिवसाला मिळाला होता. इतकंसं पिल्लू होतं. त्याच्या रंगावरून त्याने आणि कुणालने चोकोचिप नाव ठेवलं होतं त्याचं. खरंच, कुणाललाही किती दिवसांनी बघितलं. त्याला त्याच्या आई वडिलांनी बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं तेव्हापासून त्याचं भेटणं कमीच झालं. आता काय तर गेम डेव्हलपर का डिझायनर काहीतरी होतोय म्हणे. तो गेला आणि आपलंही मित्रमंडळ कमी झालं. तो गेला, बाबा गेला. कधी बाहेर गेलं की बाबाचाच विषय. तेव्हापासून आपण असं एकटे राहायला लागलो का? बाबा गेला तरी दर वाढदिवसाला त्याला आवडणारे महागडे गेम्स आणायचा. अधूनमधून गिफ्ट द्यायचा. मग पुष्करलाही कुणी वेगळं माणूस लागायचंच नाही. पुष्कर, पुष्कर, कॅच. अरे तो कधी पोहोचेल तेव्हाच पुष्कर. क्रिकेट खेळताना मित्रांचं असं चिडवणं ऐकायला लागायचं नाही. तो त्याचे गेम्स आणि त्याचे आवडते स्नॅक्स. मस्त वेळ जायचा. वय वाढलं आणि हळूहळू वजनही. हे कॅच. कोवळ्या आवाजाने पुष्कर भानावर आला. खालून एक छोटा मुलगा हाक मारत होता. 10-11 वर्षांचा असावा. कॅच कॅच खेळूया का? त्याने विचारलं. या छोट्या मुलांना नाही जमणार. तू पकडशील कॅच? पुष्करने नकळत मान हलवली. त्यांचा खेळ सुरू झाला. बॉल. कितीतरी दिवसांनी त्याच्या हातात बॉल आला होता. व्यायामाचा नाही, खेळायचा. स्क्रीनवरचा नाही, खराखुरा. पुष्करने कधी कल्पनाही केली नसती. केवळ एका साध्या बॉलच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर एवढं हसू येईल. ते केवळ बॉलच्या स्पर्शामुळे होतं की खेळायला ये म्हणणाऱ्या नव्या दोस्तामुळे होतं, कोण नाही. पुष्कर दादा, तू खाली ये ना, इथे पार्क मध्ये खेळू आपण. तो मुलगा म्हणाला. नको. बॉल खाली टाकत पुष्कर चटकन म्हणाला. हे ओके आहे. बॉल पकडतानाची त्या मुलाची धडपड चपळाई तो बघत होता. घसरगुंडी खेळणाऱ्या मुलाच्या उड्या, त्या 2 मुलींची धावाधाव, त्या केअरटेकरची मुलांना आवरताना तारांबळ उडत होती. हा माणूसही एक गेमच खेळतोय जसा काही. फक्त बटन नाही, त्याच्याऐवजी त्याचे हातपाय आहेत. केअरटेकरची धावपळ पाहून त्याच्या मनात विचार आला. म्हणजे प्लेयर आपण असलो तर ही मुलं म्हणजे चॅलेंजेस किंवा बॉल्स. हे सगळे वेगवेगळे उडणारे बॉल आपण जगल करायचे. निळा बॉल त्या घसरगुंडीपर्यंत पोहोचू द्यायचा नाही आणि हे 2 गुलाबी आणि पिवळे बॉल मळू द्यायचे नाहीत.
आणि हे सगळं करताना या लाल प्लेयरशी कॅच खेळायचं. भारी. पुष्कर स्वतःवरच खुश झाला. उद्या पण येशील का रे टिंग्या खेळायला? आपण नवीन नवीन चॅलेंजेस घेऊ आपल्या गेम. त्याने मला विचारलं. त्यानेही आनंदाने दुजोरा दिला. उत्साहाने उभा राहिला. त्यांच्या साध्या सरळ कॅच कॅचच्या खेळात नवीन नवीन गोष्टी सुचवू लागला. कधी तो मुलगा एका पायावर उभा राहील, तर कधी भिंतीच्या आधाराने पुष्कर. आता तो बाल्कनीत आला होता. कधी तो मुलगा बाल्कनीच्या भिंतीवर बॉलचा टप्पा पाडून पुन्हा कॅच पकडायचा, तर कधी पुष्कर खाली जमिनीवर टप्पा पाडून उसळलेला बॉल पुन्हा पकडायला बघायचा. मग त्यांनी गुण ठरवले, नियम ठरवले. बॉल पकडताना पुष्करची धावपळ पाहून ना तो ना तो मुलगा उडी मारायच्या प्रयत्नात पडलेला पाहून पुष्कर हसला. कितीतरी वेळ त्यांचा खेळ सुरू होता. म्हणजे काय असतं ग? संध्याकाळी मम्मा घरी आली तेव्हा पुष्करने तिला विचारलं, आज आम्ही कॅच कॅच मध्ये किती प्रकार खेळलो तुला माहित आहे? त्या आयडिया सुचत होत्या. एक नवा गेमच बनवला. खूप मजा आली. व्हर्च्युअल गेम. व्हर्च्युअल गेम खूप आहेत, पण मला काय वाटतं माहितीये, मी असे नवे नवे फिजिकल गेम पण बनवू शकेन. रियालिटी गेम. पुष्कर चक्क वॉकर घेऊन खिडकीशी उभा होता. दिवसभर त्याने केलेल्या गोष्टी ऐकताना मामा मनात सुखावत राहिले. पुष्कर नेहमीपेक्षा थोडा दमलेला दिसला तरी. तितक्यात एक बीप वाजला आणि पटापट घरातले सगळे लाईट लागले. एसी सुरू झाला. आले, येस. पुष्कर आनंदाने चित्कारला आणि खुर्चीची चाक सरसर फिरवत आपल्या खोलीत निघून गेला. मम्मीने हसून फोन हातात घेतला. विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीचं ॲप उघडलं. वीज कपात एक आव्हान असं लिहिलेल्या हिरव्या बटनावर क्लिक केलं. मेनूमध्ये जाऊन तिने आठवड्यातून एक दिवसचा प्लॅन पुढच्या 6 महिन्यांसाठी रिन्यू केला. तू बनव तुझे रियालिटी गेम्स, ती मनात म्हणाली. पण माझ्या या रियालिटी गेम मध्ये मात्र मलाच जिंकव हं बाळा. समाप्त.